विविध भारती पुणे ठळक बातम्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील भाजपची कार्यकर्ता संवाद बैठक काल नागपुरात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडली. भाजपचे कार्यकर्ते वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर भारताला सामर्थ्यवान, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी काम करतात असं शहा यावेळी म्हणाले. विदर्भात भाजपची स्थिती मजबूत आहे. महाराष्ट्रात भाजप सरकार स्थापन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अकोल्यातल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्र आणि शिवार फेरी कार्यक्रमाचा काल समारोप झाला. कृषी विद्यापीठ आणि राज्याच्या कृषी विभागानं 3 दिवसांचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसंच अभिनेता आणि पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान यांनीही शिवार फेरीत भाग घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका असा सल्ला पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर इथं नागरिकांना दिला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते सोमवारी बोलत होते. 2018 पासून 2022 पर्यंतच्या सर्व वर्षांचं एकत्रित पुरस्कार वितरण यावेळी पार पडलं. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता हीच सेवा अंतर्गत काल सायकल फेरी काढण्यात आली. यामध्ये सहभागी झालेल्यांना स्वच्छता शपथ देण्यात आली. यवतमाळमधले ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि कामगार नेते डॉ शरद कळणावत यांचं काल निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. कळणावत यांनी नागपूर आणि अमरावती विद्यापीठांमध्ये विविध पदांवर जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.